वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्यतं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। ग्राम दैवत भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। कपिलेश्वर भगवान की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। बजरंग बली हनुमान की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा। शिव शंभो 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 शिव शंभो महादेवा। ओ हर 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 महादेवा। शिव शंभो महादेवा। हर 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 महादेवा। शिव शंभो महादेवा। ओ त्रिशूलधारी शंभो डमरू बजावे शंभो। त्रिशूलधारी
त्रिशूलधारी शंभो डमरू बजावे शंभो 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 त्रिशूलधारी शंभो डमरू बजावे शंभो शिव ओम नम ओम शिव ओम नमः शिवाय शिव ओम नमो शिव ओम नमः शिवाय शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा शिव शंभो महादेवा नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून बरबडा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव श्री कपिलेश्वर शंभू महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यासह सर्व देवी देवतांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यासह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली यासह सर्व साधू संतांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या सांगता 7व्या दिवसीय शिवकथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदिराजे महाराजे यांना वंदन करून आजच्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करत असताना चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण संगीतमय शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा यामध्ये आयोजित करणारी सर्व सप्ताह कमिटीतील संयोजन समिती ग्रामस्थ मंडळी माहेश्वर मूर्ती शिवभक्तपरायण गजानन स्वामी महाराज बंडाप्पा स्वामी महाराज सर्व माहेश्वर मंडळी सप्ताह कमिटीतील सर्व परिचित अपरिचित सद्भक्त मंडळी या नामयज्ञ सोहळ्यामध्ये 7 दिवसीय यजमानपद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून शिवकथा श्रवण करण्यासाठी या ठिकाणी सहपत्नी या ठिकाणी यजमान म्हणून लाभत असलेले शिवभक्तपरायण विश्वनाथ अप्पा भेंडेगाई परिवार संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर यांच्या संगीत संच व गुरु महाराज राहण्याची प्रसादाची अंघोळ पूजेची व्यवस्था करत असलेले शिवभक्तपरायण नागोराव पाटील उर्फ पचलिंग परिवार तदनंतर सुंदर अशी साऊंड सिस्टम देत असलेले प्रतीकदादा पिप्पलवार मंडप डेकोरेशन स्टेज व्यवस्था करत असलेले शिवभक्तपरायण कैलासदादा माळगे परिवार यासह नामयज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दिलेले भाविक सद्भक्तगण पहिल्या दिवसापासून ते महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदानाची सेवा दिलेली भाविक सद्भक्तगण मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून अंथरणाऱ्यापर्यंत झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता करणारी सद्भक्त मंडळी विण्याची सेवा देणारी सद्भक्त मंडळी पहाटेच्या शिवपाटापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत सेवा देणारी महिला पुरुष भजनी मंडळी
अन्नदान बनवणारे, स्वयंपाकी आचारी, अन्नदान वाढ करणारे, पात्रवाळी उचलून स्वच्छता करणारे भाविक सद्भक्तगण, या मंदिर प्रांगणामध्ये मिळेल ती सेवा काया वाचा मनाने करत असलेली सद्भक्त मंडळी, कुमार सागर महाराज लोहारेकर गुरु महाराजांना आपल्या घरामध्ये बोलावून अगदी पहिल्या दिवसापासून ते आज 7व्या दिवसापर्यंत महाराजांचं आदरातिथ्य करून पाद्यपूजा संपन्न करून महाराजांना प्रसाद भोजन दिलेले, आशीर्वाद घेतलेले सर्व शिवभक्त परिवार, यासह आजच्या 7व्या दिवसीय कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचा आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच भाविक सद्भक्तांचं 7वी दिवसीय संगीतमय शिव महापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या 7व्या दिवसीय शिव महापुराण कथेला पुढे घेऊन जात असताना काल आपण आपल्या डोळ्याची पारणं फिटावा असा नाम यज्ञ सोहळा आपल्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. या डोळ्याचं दृष्टीमध्ये त्या ठिकाणी रूपांतर झालेलं आहे. डोळे तर कुत्र्या मांजराला सुद्धा आहेत, पण त्या डोळ्यानं त्या भगवंताला पाहता येत नाही. ज्या दिवशी त्या डोळ्याचं दृष्टीमध्ये रूपांतर होतं त्या दिवशी त्या भगवान शिव परमात्म्याचं स्वरूप आपल्याला सगुण रूपामध्ये प्राप्त होतं. अशा भगवान शिव परमात्म्याला दृष्टी रूपानं आपण काल त्या ठिकाणी शिवसती विवाह सोहळ्यामध्ये पाहिलेला आहे. आनंदाने त्या ठिकाणी या विवाह सोहळ्यामध्ये गाऊ नाचू आनंदाने आपण त्या ठिकाणी नाचला आहात. भगवान शिव परमात्म्याची महिन्याची व्रत पूजा आपण श्रवण केलेली आहे. आजच्या 7व्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये आपण ज्या दिवशी मुलगी ही परक्याचं धन आहे, ज्या दिवशी मुलीचा विवाह झाला त्या दिवशी या मुलीची पाठवणी करायची असते. मुलगी कितीही जीवापाड आई वडिलांनी जपली तरी मुलगी हे परक्याचं धन असतं ठेवून घेता येत नाही. एक दिवस तिची पाठवणी करावीच लागते. पण या कलियुगामध्ये प्रत्येक आईनं आपल्या मुलीला नांदायला जाताना काय सांगितलं पाहिजे, नेमकं कोणत्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, या सर्व गोष्टीचं ज्ञान आपण आज सतीमाईच्या आईकडून अश्विनी मातेकडून या ठिकाणी प्राप्त करून घेणार आहोत. मुलगी हे परक्याचं धन आहे. आपल्या लग्नामध्ये आणि भगवान शिव परमात्मा देवी देवतांच्या लग्नामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. भगवान शिव परमात्म्याचा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर महादेवाचं वराड अगदी बरेच काळ बरेच वर्ष त्या ठिकाणी या दक्षाच्या नगरीमध्ये वास्तव्यासाठी राहिलेला आहे. 6 महिने त्या ठिकाणी त्या दक्षाच्या नगरीमध्ये सारीपाटाचा खेळ खेळण्यात आला, सुपारीचा खेळ, पान सुपारीचा खेळ खेळण्यात आला. अगदी उत्साही वातावरण त्या ठिकाणी होतं. पण कितीही दिवस जरी आपल्या मुलीला ठेवून घेतलं, विवाह झाल्यानंतर एक ना एक दिवस मुलीची पाठवणी करावी लागते. हे त्रिवार सत्य आहे. हे मुलींच्या जीवनामध्ये एक दुःखही आहे बरं का. कारण मुलीला त्या ठिकाणी आयुष्यभर त्या ठिकाणी फक्त दुसऱ्यासाठी जगायचं असतं. माहेरी असताना त्या ठिकाणी आई वडिलांचा मान राखावा, सासरी गेल्यानंतर पतीचा मान राखावा. मुलीच्या जीवनामध्ये जेवढं दुःख आहे तेवढं मुलाच्या जीवनामध्ये दुःख नाहीये. म्हणून मुलांनी नेहमी त्या ठिकाणी मुलीला समजून घेतलं पाहिजे. पुरुषांनी महिलांचा आदर केला पाहिजे. या महिलांना किती त्रास आहे बघा. पुरुष असणारा अगदी 8 तासाची ड्युटी करून आल्यानंतर त्याला त्या ठिकाणी रात्रीची झोप असते. काय म्हणतात, थकून आले मालक म्हणून आराम असतो. पण मला या शिवकथेच्या माध्यमातून एक उत्तर द्या. माझी ही माय माऊली जेव्हा विवाह करून तुमच्या दारी आली तेव्हापासून ती कधीतरी थकली का, कधीतरी थांबली का, डोकं दुखायलं म्हणून तिनं स्वयंपाक करायचा ठेवला का, तिला आजार झाला म्हणून तिनं कुठलं भांडे धुवायचे ठेवले का, तिला त्या ठिकाणी कुठलं दुःख झालं म्हणून तिनं धुणं धुवायचं ठेवून दिलं का. बघा, त्या मायमाऊलीमध्ये जेवढी सहन करण्याची शक्ती आहे तेवढी त्या पुरुषामध्ये नाही आहे. मायमाऊली सगळं सहन करून घेते. आणि ज्या दिवशी मायमाऊलीनं आपलं डोकं दुखू लागले म्हणून थोडासा आराम केला त्या दिवशी पोटमारा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आज काय थोडंसं लक्ष करा की मायमाऊलीच्या जीवनामध्ये 24 तास 24 घंटे 12 महिने ऑनलाईन ती मायमाऊली आपल्या पतीसाठी, आपल्या लेकरासाठी, आपल्या संसारासाठी त्या ठिकाणी अहोरात्र कष्ट करीत असते. तिलाच त्या ठिकाणी मासिक पाळीच्या यातना आहेत, तिलाच त्या ठिकाणी 9 महिने 9 दिवसाचं ते ओझं आहे, तिलाच त्या ठिकाणी त्या जन्माला देत असताना ज्या काही यातना आहेत त्या मायमाऊलीच्या पदरामध्ये आहेत. पुरुषांचं काय हो, नुसतं 7-8 तासाची ड्युटी करायची, पैसा कमवायचा बास. पुरुषांना एक दिवस ड्युटीतून रजा घेता येते, सुट्टी काढता येते. पण महिलांनी कधी सुट्टी काढली म्हणून दाखवा. महिलांनी कधी त्या ठिकाणी आपल्या कामातून एक दिवस रजा घेऊन आराम केला असं दाखवता येणार नाही. कारण ही शक्ती, अगदी शक्ती नाव दिलेलं आहे कारण तिच्यामध्ये सहन शक्ती आहे.
आणि अशा मुलीला त्या ठिकाणी या दक्ष प्रजापतीनं काळजाच्या तुकड्याप्रमाणे 18-19 वर्षापर्यंत त्या ठिकाणी सांभाळलं आणि आता 6-6 महिने त्या ठिकाणी वराड थांबलं. आपल्या लग्नामध्ये आणि देवांच्या लग्नामध्ये फरक आहे. आपलं लग्न सकाळी डामडुम, दुपारी चामचुम, संध्याकाळी सामसुम. आणि महादेवाचं लग्न 6-6 महिने त्या ठिकाणी ते वराड त्या ठिकाणी थांबलेलं आहे. आणि एक ना एक दिवस 6 महिन्यानंतर का होईना या सतीची पाठवणी करण्यासाठी त्या ठिकाणी आता सगळे सज्ज झालेले आहेत. मांडव सजवण्यात आलेला आहे, नंदीला सजवण्यात आलेला आहे. सगळीकडे दक्षाच्या नगरीमध्ये दुःखी वातावरण आहे आणि कैलासाच्या नगरीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता ही लाडाची लेक त्या ठिकाणी सासरी निघालेली आहे. पण जाताना आईनं काय सांगितलं पाहिजे? सतीची आई सतीला सांगू लागलेली, बाळा हे बघ, मी तुला आता ज्या गोष्टी सांगणार आहे ना त्या कान उघड्या ठेवून ऐक. तुझ्या जीवनामध्ये कधीच भांडण होणार नाही, तुझ्या जीवनामध्ये कधी दुःख होणार नाही, असं त्या ठिकाणी तुला काही गोष्टी सांगणार आहे. त्याच गोष्टी आपल्या आईनं आपल्या मुलीला जाताना सांगावं, जेणेकरून त्यांचा संसार धन्य होईल, त्यांचा संसार मोडणार नाही. आणि ती आई त्या ठिकाणी आपल्या मुलीला हृदयाशी घट्ट धरून दुःख व्यक्त करू लागलेली आहे, रडू लागलेली आहे. आणि रडता रडता तिनं नांदण्याच्या गोष्टी सांगू लागलेली आहे. हे बाळा बघ, आतापर्यंत तू माहेरात होती ना, तर माहेरात असताना तू 10-10 वाजेपर्यंत झोपायची. इथं चाललं, पण सासरी तुला 10-10 वाजेपर्यंत झोपता येणार नाही. सासरी तुला पहाटे लवकर उठावं लागेल आणि सगळ्यांचं स्वतःचंही आवरून सगळ्यांचं तुला आवरावं लागेल. आमचं आणि त्या सासरी असणाऱ्या सगळ्या लोकांचं त्या ठिकाणी तुला नाव करायचं आहे. पहिली गोष्ट सांगितली, तू लवकर उठत जा. नंतर सांगू लागलेली आहे, भगवान शिवपरमात्मा देवांचाही देव आहे, त्यांची सेवा तू काया वाचा मनाने कर, त्यांना कधीच उलट बोलू नको. त्यांनी टाकलेला शब्द सर आखोपे घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाचं तू पालन कर, जेणेकरून तुझा संसार दुःखी होणार नाही. पुढे बोलू लागलेली आहे, रिकाम्या गप्पा मारत काम नसताना शेजारच्या वट्यावरती जाऊन बसत जाऊ नको. आई सांगू लागलेली आहे सतीला, मी नाही सांगत. कारण वट्यावर बसल्यानंतरच अनेक भांडण तिथून सुरुवात होतात. तुझी सासू अशी, माझी सून तशी, तुझी सून तशी, माझी सासू अशी, अशा गप्पा गोष्टीमुळेच त्या ठिकाणी अनेक घरं तुटतात. म्हणून काम नसताना तू लोकांच्या दारात जाऊन बसत जाऊ नको, हा संदेश आई त्या ठिकाणी देऊ लागलेली. पुढे म्हणू लागली, विनाकारण दुसऱ्याच्या घरी सुद्धा जास्त वेळ बसायचं नसतं गप्पा मारत. तिथून सुद्धा भांडणाची सुरुवात होते, संसार फुटण्याची सुरुवात होते. आई नांदण्याच्या गोष्टी सांगू लागलेली आहे. हे बघ, त्या ठिकाणी तुला पतीची सेवा करायची आहे. पती हा परमेश्वर आहे. महादेवांनी कधी रागावलं, उलट बोललं, त्यांना उलट बोलायचं नाही. ते देवांचे देव महादेव आहेत. पती देव म्हणजे पती परमेश्वर आहे, त्यांना तुला उलट बोलण्याचा अधिकार नाही. 10 प्रकारे तू त्यांची त्या ठिकाणी सेवा करत जा आणि त्या सेवेमधून भगवान शिवपरमात्म्याचा आशीर्वाद तुला त्या ठिकाणी प्राप्त होईल. सगळे सखे सोयरे देवी देवता आपले म्हणून तू त्या ठिकाणी त्यांच्यासोबत कार्य कर. आलेल्या अतिथींना त्या ठिकाणी मनोभावे त्यांना चहा पान भोजन प्रसाद व्यवस्था कर. अन्यथा पाहुणे आले म्हणून नाक डोळे मोडू नको, आहे की नाही? आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आता तुला चिंता नाही सासू सासऱ्याची. महादेवाला आई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कुळ नाही, गोत्र नाही, राहायला घर नाही, फिरायला गाडी नाही, बोलायला मोबाईल नाही, अशी अवस्था आहे. मग आता तुला दुसरी गोष्ट सांगायची गरज नाही, पण इथं तुम्हाला सांगायची गरज आहे. तुम्ही म्हणायचं नाही तुमच्या मुलीला, हे बघ आता तुझं लग्न झालेलं आहे, तू आणि तुझा नवरा दोघं जण त्या ठिकाणी नांदायचं. तुझ्या नवऱ्याला पटकन महिन्याभरात कुठं घे, मुठीत घे आणि हम दो हमारे दो असं कर. असं म्हणणाऱ्या प्रत्येक आईला माझी विनंती आहे, तुमची मुलगी कधी सासू होणार नाही का? हा, तुमचा मुलगा कधी सासरा होणार नाही का? माझा एक प्रश्न आहे असं म्हणणाऱ्या आईंना. तुमची सुद्धा मुलगी त्या ठिकाणी एखाद्या संतानाला जन्म देईल, त्याचा सुद्धा विवाह होईल, ती सुद्धा कोणाची तरी सासू होईल आणि तिनं सुद्धा तुमच्या बरोबर तसाच वर्ताव करेल. म्हणून कर्माचा पडदा, आपण जसे कर्म कराल तशी परतफेड आपल्याला आहे. म्हणून आपल्या आईनं शिकवत असताना त्या ठिकाणी या सती मातीच्या आईनं ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आपल्या आईनं त्या ठिकाणी मुलीला सांगितल्या पाहिजे, आहे की नाही? बाळा, आता तू सासरी त्या ठिकाणी या आई वडिलांचंही नाव मोठं कर आणि आनंदाने तूही राहा आणि आमच्या या कुळाचा उद्धार कर, अशा गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या पाहिजे. 10 गोष्टी त्या ठिकाणी सेवा रूपात त्या ठिकाणी या सतीच्या आईनं सतीला सांगितलेल्या आहेत. त्या 10 गोष्टी सांगत असताना किती जण आपल्या पतीला बाहेरून आल्यानंतर दिवसातून 1 वेळा तरी पाय धुवायला पाणी देतात? तुमच्या माईची शपथ घेऊन हातवरी करून सांगा, चटकन, फास्ट. आता वेळ नाही आपल्याकडे. वा,
एक तरी आहे माझी माय, 2 3 4 5 6. खरं बोलायला तुमच्या मायची शपथ आहे तुम्हाला. हा 6 जण तर आहे. या 6 जणांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, पुरुष आणि महिला मिळून. कडकड कडकड. वेळ नाही आपल्याकडे. वा बर का. पाय धुवायला पाणी देता. बाकीच्यांचं कसं आहे का त्यांनीच तुम्हाला देते. 50% आरक्षण आहे म्हणा. सगळं बदलून गेलेले कारभार तुमच्या हातात आलेला आहे. कारण तुम्हाला नावच दिलेलं आहे गृह मंत्री, आहे की नाही. तुम्ही घराचे मंत्री आहात. तुमच्या शब्दाविना तिथं काडी सुद्धा हलत नाही. दळणाचे डबे सुद्धा यांच्याच खांद्यावर आहेत आता, आहे की नाही. एवढी अवस्था बिघडून गेलेली आहे म्हणा. चला हा पाय धुवायला पाणी देणाऱ्या 5-6 जणी आहेत. पण सतीच्या आईने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कपिलेश्वराची शपथ आहे. उद्यापासून एक वेळा तरी जो कल करे सो आज करना है. जो आज करना है वो एक पल में, अभी एक पल में, इसी वक्त करना है. म्हणजे इथून घरी गेल्यानंतर लगेच चालू. कपिलेश्वराची शपथ आहे. 10 गोष्टी तुम्हाला देणार आहे माय माऊल्यानो. 10 प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे. पहिली गोष्ट मोजत चला, चटचट मोजत चला. पहिला नंबर, जर आपले पती शेतातून व्यवसायातून घरी आले तेव्हा पाय धुवायला पाणी द्या. कितवा नंबर बोलत चला. पहिला नंबर पाय धुवायला पाणी द्या. दुसरा नंबर चटकन हातपाय पुसायला टॉवेल द्या. चटकन दुसरा नंबर हातपाय पुसायला टॉवेल द्या. तिसरा नंबर आतमध्ये आल्यानंतर बसायला आसन टाका. चटकन. कसं हसू लागलेत बघा. वा 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 कसं हसू लागलेत बघा. असलं म्हणलं की पटना. पण महादेवाची शपथ आहे. 10 गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी देऊन जाणार आहे. पहिली गोष्ट पाय धुवायला पाणी द्या. दुसरी गोष्ट हातपाय पुसायला टॉवेल द्या. तिसरी गोष्ट त्या ठिकाणी त्या बसायला आसन टाका. चौथी गोष्ट वारकरी संप्रदाय असेल हातामध्ये बुक्याची वाटी द्या. शिवसंप्रदाय असेल हातामध्ये भस्माची वाटी द्या. लावलंच पाहिजे. कितवा नंबर चौथा नंबर. पटकन त्या ठिकाणी विभूती लावायला द्या वाटीमध्ये एका. चटकन 5वा नंबर उजव्या हातामध्ये 1 चमचा साखर द्या खायला. कितवा नंबर 5वा नंबर. 6वा नंबर चटकन 1 ग्लास 1 लोटा जेवढं काही पाणी प्यायचं तेवढं प्यायला पाणी द्या. 6वा नंबर. 7वा नंबर त्या ठिकाणी चटकन नाश्ता जेवायचा विचारा, नाही तर लगेच 8व्या नंबर कडे या. 8वा नंबर चटकन पतीला पाय जोडायला लावा. पतीला वाटेल आता उचलून आपटती का काय, तसं काय होणार नाही. 8वा नंबर आहे पाय जोडायला लावा. 9वा नंबर आहे. 9वा नंबर चटकन डोक्यावरती पदर घ्या. डोक्यावरती पदर. डोक्यावरती उद्यापासून आता नाही घरी गेल्यावर. 9वा नंबर आहे. राजा रावणाला किती बायका पाटील? राजा रावणाला बायका किती? तुम्हाला किती आहेत तेवढं सांगा. एकच आहे ना? बरं आहे ना सगळं इकडं सिस्टीम वाले? तुम्हाला किती आहे? एकच आहे. बरं आहे ना सगळं व्यवस्थित? काय टेन्शन नाही. चला राजा रावणाला बायका किती? आम्हाला तरी एक आहे बाबा, बाकीच्याच काय देणं घेणार म्हणा आम्हाला. जळणाऱ्याचं जळू द्या, आहे की नाही. राजा रावणाला 80,000 बायका, 1 लाख पुत्र, 1.25 लाख नातू. सोन्याची लंका आहे. 80,000 बायका त्या ठिकाणी त्या लंकेमध्ये राजा रावण बसलेला असताना समोर यायच्या. पण एका सुद्धा बायकोच्या डोक्यावरचा पदर खाली पडला नाही. चेहरा सुद्धा दाखवला नाही. आता म्हणले महाराज साईड पिन आलेले आहे, फॅशनचा जमाना आहे. चला ठीक आहे. एक सुद्धा त्या ठिकाणी पत्नी राजा रावणाला उलट बोलत नाही. आता भांडे फेकून मारायले. चला म्हणले फॅशन आहे की नाही. अशी परिस्थिती त्या ठिकाणी बदलून गेलेली. एक काय तरी सुधरणा. कस काय पाटील? बरं आहे म्हणले. बरं आहे उगी वरून बरं आहे म्हणतात. मधून इंचू सावल्यासारखी आग आहे. इंचू चावल्यासारखी. काळू बाळू नावाचे 2 मित्र गणपतीच्या मंदिरात गेले दर्शनाला. आणि काळू नावाच्या मित्रांनी त्या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेतलं. उगच त्याला वाटलं गणपतीची बिंबी किती मोठी आहे, त्या बिंबीत बोट घालावं म्हणून काळूनं बोट घातलं. त्याच्यामध्ये जाऊन बसला होता. इचुद्दन मंदन का दिला. अंगात सगळ्या वेदना झाल्या. काळू अंगात त्या ठिकाणी वेदना झाल्या. पण सांग ना मित्राला. सांगितलं तर त्यानं हात घालत नाही. म्हणून काय म्हणाले बघा. काय झालं का तू असं अंगात थरथर काय करतोय? वा क्या बात आहे. गणपती बाप्पानं काय एसी लावलेली आहे बेंबीमध्ये. काय थंडगार लागाले. असली एसी तर पैसे देऊन सुद्धा मिळणार नाही. वा क्या बात आहे. आग उठली आहे. पण सांग ना, कारण सांगितलं तर दुसरं घालत नाही. वा बर असं आहे का म्हणला. गणपतीच्या बेंबीमध्ये एसी टाकले. काळू बाजूला सरकला आणि बाळू लगेच गेला. आणि पटकन त्याने बोट टाकले की दन का दिला. त्याच्या सुद्धा अंगात वेदना झाल्या. कस काय होय गा खरंच की म्हणला त्यानं बी. सांग ना वेदना होऊ लागल्या. तेही म्हणते वा क्या बात आहे. काय थंडगारी इशी लावल्या. वा संसाराचं सुद्धा असं आहे. मधून एवढ्या मुंग्या आहेत सांगणार. कस काय माईक सिस्टीम वाले. बरं आहे गड्या. पण मधून
एवढं काय मुंग्या येऊ लागलेत काय सांगावं. कितव्या नंबर पर्यंत आलतो? कितव्या? 9वा नंबर. डोक्यावर पदर घ्या. आणि 10वा नंबर, पतीने जोडलेल्या पायाच्या अंगठ्याखाली आपले 2 तळहात घाला आणि हे मस्तक पतीच्या चरणावर टाका. डायरेक्ट महादेवाची पूजा केल्याचं पुण्य तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. या 10 प्रकारची सेवा सती मातेच्या आईनं सतीला सांगितलेली आहे. अशा पद्धतीनं जर आपण पतीची सेवा केला तर महादेवाची सेवा केल्याचं पुण्य. इकडं महादेवाला तांब्यावर तांबे पाणी, इकडं महादेवाला तांब्यावर तांबे दूध, आणि पतीला एवढ्या मोठ्या शिव्या. माय माय काय शिव्या. तसल्या शिव्या इथं बोल सांगू नये मी, आहे की नाही. उपवासावर उपवास. वडाच्या झाडाला किती फेऱ्या? किती? 108 फेऱ्या. कसला? हाच नवरा मला जन्मोजन्म मिळून शिव्या दिल्याशिवाय राहीना, आहे की नाही. असं नाही माय. 10 प्रकारे तुम्ही जर सेवा केला तर तुमचा नवरा तुमचं सोडून कोणाचंच ऐकणार नाही. शेवटी तो तुमच्या कुठं राहील? कुठं राहील? मुठीत राहील. पण मुठीत सासूला बाहेर काढण्यासाठी नाही, आपल्या घरामध्ये शिवरात्रीच्या पर्व काळावर पूजा करण्यासाठी. गावामध्ये सप्ताह पतिदेव 500 देत असतील तर 1100 रुपये द्या, दान धर्म करा. उरलेल्या धनाला आपलं त्या ठिकाणी शुद्धता होणार आहे, याच्यासाठी मुठीत ठेवा. घरामध्ये कीर्तन प्रवचन, वाढदिवसाला कीर्तन कथा ठेवण्यासाठी त्या ठिकाणी हट्ट करा. नाम यज्ञ सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी येण्यासाठी हट्ट करा. चांगल्या 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 गोष्टीसाठी त्या ठिकाणी तुम्ही तुमचा पती मुठीत ठेवा. वाईट गोष्टीसाठी ठेवू नका. तुम्ही 10 गोष्टी करा, 3 गोष्टी तुम्ही करा. पुरुष मंडळीकडे 3 गोष्टी देणार, कारण तुम्हाला वाटलं तुम्ही फुगलो काय. तुमच्याकडे सुद्धा 3 गोष्टी आहेत. तुम्ही 10 गोष्टी करायच्या आहेत. पुरुषांनी त्या ठिकाणी 3च गोष्टी करायच्या आहेत. इकडे माईक सिस्टीमवाले दादा, तुमची सासरवाडी कोणती? फिरून माझ्याकडे झाली बाबा महाराज. काय करा बुवा, कारण तुमचंच वाज आले त्याच्यामुळे तुमचंच घ्यावं लागते नाव. नाव सासरवाडी किती लांब? 3 किलोमीटर. गावचं नाव? पाटोदा. वा, आमच्याकडे एक पाटोदा आहे बरं का. बरं, मनान केलं का आईवडिलाच्या आशीर्वादानं? आईवडिलाच्या मनावर. वा, धन्यवाद. असलं गुणी लेकरू मला संस्थेमध्ये पाहिजे हो, वाजवायला कथा कीर्तन, आहे की नाही. आले तुमची कथेला पत्नी है ना? येत नसते का? गावाकडे गेले, पाठवला माहेरला. बार, ठीक आहे, काय अडचण नाही. तुमची सासरवाडी पाटोदा आहे. पाटोद्या सासरवाडीमध्ये तुम्ही किती दिवस राहिला अंदाजे मुक्कामासाठी? उगी उदाहरण 1 दिवस. वाह, क्या बात आहे. असं खरं बोलणार लागतो बरं का. 1 दिवसाच्या वरी तुम्ही तुमच्या सासरवाडीमध्ये राहिलो नाही, त्याचं कारण काय? सासूबाईंनी सोय केलं नाही का? झोप लागली नाही का नीट? सांगू का सासूला आता पंखा कूलर लावायला? ठीक आहे. का राहिली नाही त्याचं कारण मी सांगणार आहे. पाटोदा सासरवाडी आमच्या प्रतीक दादांची, पण त्यांनी त्यांच्या सासरवाडीमध्ये 1 दिवसाच्या वरी त्या ठिकाणी राहिली नाही. त्याचं कारण त्यांचं मन त्यांच्या गावात, त्यांच्या मित्रात, त्यांच्या परिवारात, त्यांच्या चावडीत, त्यांच्या शेतात, त्यांच्या भावबंधात त्या ठिकाणी त्यांचं मन रमलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांचं गाव सोडून, त्यांचा मित्र परिवार सोडून ते बाहेरगावी, सासरवाडीतच काय बाहेरगावी 1 ते 2 दिवसाच्या वरी तुम्ही जास्तीत जास्त राहू शकत नाही आहे. मला सांगायचं हे काय आहे बघा, तुम्ही तुमच्या सासरवाडीत 1 दिवसाच्या ते 2 दिवसाच्या वरी राहू शकत नाही, करमत नाही म्हणून लगेच त्या ठिकाणी धाव काढता. पण ही माझी माय माऊली, ही माझी बहीण असणारी, तुमच्यासाठी तिचा अंगण, घर, दार, बहीण, भाऊ, मित्र, परिवार सगळं शाळा बिळा सोडून एकटी तुमच्यासाठी कायमची येते. तिच्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. त्या माय माऊलीला उलट बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. त्या माय माऊलीला हात उचलण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. आणि त्या माय माऊलीचे बापाच्या नंतर तुम्ही हट्ट परवायचे आहेत. या 3 गोष्टी तुम्ही करा, 10 गोष्टी तुम्ही करा. शिव पार्वती सारखा संसार झाल्याशिवाय राहणार नाही, असं शिवसतीच्या संसाराचं त्या ठिकाणी शिव महापुराण कथेमध्ये विश्लेषण केलेलं आहे. आणि या सतीला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगून आता ही लाडाची लेक सासरी जाण्यासाठी त्या ठिकाणी निघालेली आहे. मिठी मारू लागलेली आहे. 4 पावलं पुढे जाऊन पुन्हा ती सती माता येऊन आपल्या आईच्या, आपल्या बाबांच्या हृदयाला त्या ठिकाणी घट्ट मिठी मारून त्या ठिकाणी रडू लागलेली आहे. आत्ताची मुलगी रडते का हो? कारण त्याच्यावर संस्कारच नाही आहे. मुलगी कुठे आहे, नवरीबाई कुठे आहे म्हणलं तर कारमध्ये जाऊन बसलेली असते आधीच. अशी परिस्थिती झालेली आहे. दुःखापासून दूर गेलेले आहेत, कारण त्या ठिकाणी संस्कार, माया, दया काही राहिली नाही. आणि ही सती माता त्या ठिकाणी रडून रडून त्या ठिकाणी आपल्या आईचा निरोप घेऊन आता ही लाडाची लेक त्या ठिकाणी सासरी निघालेली आहे. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी.
जाते लाडाची लेक आज सासरी. ओ दिली एकुलती एक लेक परक्या घरी, दिली एकुलती एक लेक परक्या घरी. हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी. हसली खेळली वय माडली माहेरात, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात. हसली खेळली वाढली ती माहेरात, आणि मोठी संगे मौज केली दिन रात. केल्या खोड्या इथे अनहोनपणा हो झाला, वाटे पोरीलाज बालपणा आठवला. किती आनंदाने हो किती आनंदाने वाढली आजवरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी. लाडा नवसाची लेक वाढली मोठी झाली, प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाली. प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाली. प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाली. ओ निरोप घेते लेक पडते पित्याच्या पाया, जाते सोडून आज आईची वेडी माया. किती आनंदाने हो दोन्ही डोळ्यामधुनी ढाळीते अश्रू सरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी. हो दिली एकुलती एक लेक परक्या घरी, दिली एकुलती एक लेक परक्या घरी. हो जाते हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी. नमः पार्वती पते शिव हर हर. अश्रू नयनाने या सती मातेची दक्ष प्रजापती आणि पत्नी अश्विनी मातेनं पाठवणी केलेली आहे. अगदी उत्साही वातावरणामध्ये भगवान शिवाचं शिवगण त्या ठिकाणी आनंदाने नाचत आहे. एकीकडे सतीच्या या परिवारातील दुःख, एकीकडे भगवान शिव परमात्म्याच्या परिवारातील आनंद, याच्याने अगदी अश्रुनयनाने त्या ठिकाणी पिता दक्ष आणि सती मातेनं त्यांची पाठवणी केलेली आहे. अगदी आनंदाच्या उत्साह वातावरणामध्ये त्या ठिकाणी भगवान शिवाच्या शिवगणांनी कैलास पर्वतावर सती माता आणि भगवान शिव परमात्म्याचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांचा संसार त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. ज्या पद्धतीनं आईनं नांदायला सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सतीनं आपल्या जीवनामध्ये पाळलेल्या आहेत. मौन धारणा केली तर बरेचसे भांडण त्या ठिकाणी मिटतात बरं का. पती बोलत असेल तर पत्नीनं शांत राहावं, पत्नी बोलत असेल तर पतीनं शांत राहावं. मौन धारणा केल्यानंतर बरीचशी भांडणं मिटतात. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सती मातेनं मौन धारणा करून त्या ठिकाणी या भगवान शिव परमात्म्याची सेवा करून आपला संसाराला धन्यता दिलेली आहे. धन्यतयाचा संसार जेथे गजर नामाचा याप्रमाणे संसारामध्ये नामस्मरण घेऊन तिनं त्या संसाराला सुरुवात केलेली आहे. याच्या पुढे त्यांच्या संसाराच्या नंतर असं काय कारण झालं जेणेकरून सती मातेला आपला देह गमवावा लागला, सती स्वतःला जाळून भस्म करून घ्यावं लागलं. असं काय वातावरण झालं जेणेकरून या सतीला हे जग सोडावं लागलं. तिथून पुढे पार्वती मातेचा अवतार कसा झाला, योगायोगानं पुढील वर्षी वाचून जगून राहिलो. तुमच्या भेटीचा योग जर पुन्हा आला तर या ठिकाणी या पुढील पार्वती खंड कथा या आपण पुढील वर्षी श्रवण करणार आहोत. आज आपण शिव आणि सतीला कैलास पर्वतावरती संसार करण्यासाठी सोडलेला आहे.
त्यांचा संसार आनंदाने सुरू आहे, आपलाही संसार त्याप्रमाणे सुरू राहावा यासाठी सासू आणि सून यांच्यामधील भांडण मिटवण्यासाठी एक मायमाऊली त्या ठिकाणी महाराजांकडे आली. अहो महाराज, बघा ना, गेले 2 महिने झालं मी नांदायला आले, माझी सासू मला उलट बोलते, तिनं 1 बोलते मी 2 बोलते, तिनं 2 बोलते मी 4 गोष्टी बोलते, भांडण वाढत चाललेलं आहे, विकोपाला चाललेलं आहे, याच्यावरती काहीतरी उपाय द्या. महाराजांनी शिष्याला एक बिस्लरीची बाटली आणायला लावली आणि चटकन ती बिस्लरीची बाटली आपल्या उपरण्याच्या खाली धरली आणि महाराजांनी त्या बिस्लरीच्या बाटलीला मंत्र मारला आणि त्या सून म्हणणारीच्या हातात दिली आणि सांगितलं, हे बघ माय, तुझी सासू जेव्हा जेव्हा तुला भांडायला उठेल त्यावेळेस या बाटलीचं तोंड उघड, याच्यातला 1 घोट पाणी तोंडात घे, पाणी गिळूही नको, पाणी बाहेर टाकूही नको, जोपर्यंत तुझ्या सासूच्या गिरणीचा पट्टा बंद होत नाही तोपर्यंत हा उपाय तू मान्य करून घे, असं सांगून बाटली हातात दिली. घरामध्ये गेल्यानंतर सासू पुन्हा उलट बोलायला सुरुवात केली. महाराजांनी दिलेला शब्द आठवला, बाटलीचं तोंड उघडलं, तोंडात 1 घोट घेतला आणि तो गिळलाही नाही, थुकला नाही. असं वर्षभर सुरू झालं. त्या ठिकाणी सासूलाच लाज वाटू लागली, माझी सून किती दयाळू आहे, एवढं टाकून बोलू लागली तरीसुद्धा माझी सून मला प्रत्युत्तर देत नाही, याचा त्या ठिकाणी दुःख झालं आणि सासूनं ठरवलं की आजपासून सुनेला उलट बोलायचं नाही. त्या क्षणाला सासू सुनेचं त्या ठिकाणी नातं मिटलं आणि माय आणि लेकीचं नातं निर्माण झालं. म्हणून मौन धारणा आपल्या जीवनामध्ये करावं, एवढंच या प्रसंगी सांगून आता पावसाची सुरुवात झालेली आहे आणि बोलण्यासारखं खूप काही आहे. पुढे घ्यायचंय की थांबायचंय? फक्त जाता जाता कान उघडं ठेवून फक्त 1-2 मिनिट गोष्ट ऐका आणि शिवकथेला विराम. ज्यांनी जिथं आहे तिथून, मला सुद्धा जीव आहे, तुम्हाला वाटते पाऊस आला म्हणजे तुम्ही चाललात, मी सुद्धा भिजून जातो, तुम्ही सुद्धा भिजा. फक्त 5 मिनिट शेवटचे कान उघडे ठेवून ऐका. कथा ऐकताना, प्रवचन ऐकताना, दान धर्म करताना, अन्नदान करताना लोक काय बोलतात, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. 2च गोष्टीमध्ये सांगून जातो आणि नंतर शिवकथेला विराम करतो. पुढील कार्यक्रम आपण पुन्हा जर पाणी पडत असेल तर मंदिरात घेऊया. बघा, लोक काय म्हणतात, पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात, सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललं तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात, भरपूर दान धर्म केला तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात, दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात, नोकरी केली तर याला पर्याय नव्हता म्हणतात, नोकरी नाही केली तर मायबापाच्या जीवावर खातो म्हणतात, लग्न लवकर नाही केलं तर याला मुलगी देत नाही म्हणतात, लग्न लवकर केलं तर पोरगं बिघडलं होतं म्हणतात, गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात, सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात, दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात, घरी बसून राहिलं तर घरबशा म्हणतात, अभ्यास करत बसलं तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात, क्रिकेट खेळायला गेलं तर नुसता फळ्या आपटत हिंडतो म्हणतात, भजनाला गेलं तर मोकळा आहे, कामधंदा नाही म्हणतात, भजनाला नाही गेलं तर नास्तिक आहे म्हणतात, कथा कीर्तन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात, कथा कीर्तन बंद केलं तर काहीतरी गोंधळ केला असणार म्हणतात, अन्नदान केले तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात, अन्नदान नाही केलं तर त्यालाच पुरत नाही, तो कुठं दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात, बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात, बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे म्हणतात, तब्येत खाऊन पिऊन चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात, तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झालाय असं म्हणतात, सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला कामधंदा नाही म्हणतात, कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाही म्हणतात, समाजासाठी काही केलं तर याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे असं म्हणतात, समाजासाठी काही नाही ते केलं तर हा काही कामाचंही नाही म्हणतात. लोक असंच असतात, नांदणारीला नांदू देत नाहीत, जाणारीला जाणू देत नाहीत, पळणाऱ्याला पळू देत नाहीत, थांबणाऱ्याला थांबू देत नाहीत. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, ऐकावे जनाचे करावे मनाचे. लोकांचं कसं आहे, आपण त्यांच्या मनासारखं वागलं तर त्यांच्या नजरेत चांगलं, त्यांच्या मनाविरुद्ध वागलं तर त्यांच्या नजरेत वाईट. जन्म आपलाय, आनंदाने जगा, सुख समृद्धी, आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्य तुमच्या जीवनामध्ये कपिलेश्वर भगवान देवो. एवढे या प्रसंगी सांगून सुंदर अशी सेवा सर्वांनी या ठिकाणी दिलेली आहे. आमची नागोराव पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी घरची आठवण नाही येऊ दिली असं 3 टाईम आम्हाला फळ आहार त्या ठिकाणी देऊन सुंदर अशा प्रकारे व्यवस्था करणारे आमचे नागोराव पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कडकड कडकड वाजवा. ज्यांनी यजमान पद या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे असे भेंडेगावे परिवारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी या शिवकथेचं आयोजन केलेलं आहे अशा सप्ताह कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कडकड 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 वाजवा, लवकर लवकर वाजवा. आमचे माहेश्वर मूर्ती गजानन स्वामी महाराज, बंडाप्पा स्वामी महाराज, सर्व माहेश्वर मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, लवकर लवकर. माईक सिस्टमवाल्या दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, चला चला लवकर. कॅमेरामॅनसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, अन्नदान बनवणाऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
अन्नदान वाढणाऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विण्याची सेवा देणाऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पहाटेच्या शिवपाटापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत सेवा देणाऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इथं आलेल्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. इथं कथा आहे माहीत असताना गच्चीवर आपल्या आपल्या टपरी हॉटेलसमोर बसून कथा ऐकण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. घरी बसून कूलर पुढं आराम करत असल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इथं आलेले देव, बाहेर बसलेले ब्रह्मदेव, घरात झोपलेले महादेव, या 3 देवासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. झाले का? स्वर शिवाणी संगीत संचचे गायक अनिल भालेरावसाठी एकदा जोरदार टाळ्या. आत्मलिंग महाराजासाठी जोरदार टाळ्या. भागवतेश्वर महाराजासाठी जोरदार टाळ्या. शिवलिंग महाराजासाठी जोरदार टाळ्या. झाले का? झाले का? झाले का? हा, झाडून काढण्यापासून स्वच्छता करणाऱ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सतरंजी उचलणाऱ्यापासून अंतरणाऱ्यापर्यंत जोरदार टाळ्या. 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दिलेल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. काया वाच्या मनाने परिचित अपरिचितरित्या सेवा दिलेल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत. आता सगळे झाले ना? मला वाटते तुम्ही राहिलो, कारण तुम्हीच जर कथा नाही ऐकायला आलो तर हिरव्या सतरंजीला कथा सांगू का? म्हणून सगळ्यात चांगली शबासकी तुम्हाला देणार आहे. टाळ्या वाजवायची नाही. खाली बसलेल्यांनी सगळ्यांनी उजवा हात वरी करा. चला चटकन फास्ट राईट हँड ऊपर करो. सगळे बसलेले उजवा हात वरती केलेला आहे, तो तळ हात पाठीमागे करा. मोठी शबासकी देणार आहे. हात तळ हात मागे करा, तळ हात मागे करा आणि थोडासा मागे मागे वाकवा आणि पाठी 3दा मारा, 3दा मारा. शब्बास शब्बास शब्बास. हो आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. हो आमुचा शिव शरणात घ्यावा, आमुचा शिव शरणात घ्यावा. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. हो आता असो द्यावी दया, तुमच्या लाग तसे पाया. आजवर होतो तुमच्या गावी, आता थोडी कृपा असू द्यावी, आता थोडी कृपा असू द्यावी. आजवर होतो तुमच्या गावी, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. ओ शिवदास मने भेटी, पुन्हा भेटी योगायोगे. वाचून जगून जर पुन्हा भेटण्याचा योग आला तर पुढील वर्षी आपण आनंदाने कथा श्रवण करूया. तुम्ही मला लेकरासारखी माया देऊन प्रसन्न चित्तानं आईसारखा चेहरा घेऊन आपण कथेला आलात. तुमच्या जीवनामध्ये ज्यांनी गुरु महाराजांची सेवा केलेली आहे अशी माझी भेंडेगावी आजी निस्वार्थ सेवा केलेली आहे. सकाळी यावं पाय चेपावे, संध्याकाळी यावं पाय चेपावे. आजीला दुःख आवरत नाही, आम्हाला सुद्धा दुःख आवरत नाही. आणि नागोराव पाटील यांनी तर वडिलांसारखी सेवा केलेली आहे बरं का. आईसारखी सेवा त्या मायमौलीनं केलेली आहे. अगदी महाराजांनी हाक मारावा आणि चटकन त्यांनी धावत यावं आणि प्रत्येक आमच्या या स्वर शिवानी संगीत संच परिवारासह आमची सेवा केलेली आहे. असे निर्मळ अंतकरणाचे मायबाप तुम्ही आम्हाला मिळालात. बघा 6-6 महिने आम्हाला आमच्या आईचा, आमच्या वडिलांचा चेहरा बघायला मिळत नाही. गायक वादक आम्ही असू द्या, आईसारखी माया तुम्ही देता, वडिलांसारखं प्रेम तुम्ही देता. म्हणून या ठिकाणी आम्हाला घरची सुद्धा आठवण येणार नाही. याच्याही पेक्षा जास्त तुम्ही आम्हाला प्रेम देता. असंच प्रेम तुम्ही आमच्या जीवनामध्ये देत रहा. आता प्रसंग दुःखाचा आहे. आजपर्यंत 7 दिवस आपण हसतमुख चेहऱ्याने कथा ऐकलात. आज आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा शिव शरणार्थ घ्यावा. उद्या बरोबर 3 वाजता तुम्हाला या शिवकथेची आठवण येईल, महाराजांची आठवण येईल. एक काम करा, आई म्युझिक व भक्तिधारा या यूट्यूब चॅनलवरती रोजची कथा अपलोड आहे. आपण ती कथा ऐका, इतरांनाही ऐकवा. 5वी ते 12वी या संस्थेच्या माध्यमातून आमची संस्था आहे.
आपली मुलं मुली त्या ठिकाणी शिकायला पाठवा, लेकरांना कथाकार बनवा, लेकरांना गायक बनवा, लेकरांना त्या ठिकाणी कीर्तनकार बनवा, उच्च संस्कार द्या. बघा लेकरू मोठा अधिकारी नाही झाला तरी चालेल, पण एक मनमत जरी झाला तरी आपल्या या जीवनाचा, आपल्या या कुळाचा उद्धार झाला असं म्हणायला काही हरकत नाही. त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहा. आपल्या लेकरांना जास्तीत जास्त बहुसंख्येने आमच्या संस्थेतला त्या ठिकाणी पाठवा. संपर्कासाठी यूट्यूबवरती नंबर दिलेला आहे. प्रत्येकाने आठवणीच्या माध्यमातून महाराजांना फोन करा, बोला, समस्या सांगा. महाराज आपल्या फोनचा रिप्लाय लवकर देतील. एवढंच या प्रसंगी सांगून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं, सप्ताह कमिटी, स्वामी महाराज सर्वांचंच मनोभावे या ठिकाणी ऋण आभार व्यक्त करून तुम्हा सर्वांना, गावकऱ्यांना, भाविक भक्तांना, संयोजन समितीला कपिलेश्वर भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी, आयु आरोग्य, धनसंपदा, उदंड आयुष्य प्राप्त करून देवो एवढीच या ठिकाणी प्रार्थना करून हो आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. सातव्या दिवसाच्या शिवकथेला विराम करत असताना झालेली शिवकथा भगवान भोलेनाथ, कपिलेश्वर भगवान, तुम्हा सर्व साधू संतांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या भगवंताच्या दिव्यचरणी समर्पित करून आजच्या शिवमहापुराण कथेला विराम करीत आहोत. ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण होवो श्री गुरुराजा, मन्मत शिवलिंग विनवी ओजा, श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी. नमः पार्वती पतये शिव हर हर कपिलेश्वर भगवान की हर हर.